कुठे जायचं? जिजीला जायचं? जिजीला जायचं? बरं, ओके, चला. चलो चलो चलो. हा, चल. बॉल पण घ्यायचे? चल. तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे जातोय तर. 5 वाजले की मोक्षूला खाली जायचं असतं खेळायला. पण सगळ्यात पहिले गेल्यावरती दर्शन घेते पहिले आणि दर्शन घेतल्यानंतर मग खेळायला चालते. आज मोक्षूनं मला एवढं पळवलं ना, एवढं खेळत होती ती बॉल सोबत. खरं तर तिच्यात खूप एनर्जी होती पण मी एवढी थकली होते. खरं तर यांच्यात एनर्जी येते कुठून हेच मला आजपर्यंत समजलं नाही. आणि चला तुम्हाला मोक्षूचा हॅपी मुवमेंट दाखवते. कोण आलंय? कोणाचा डेटा? ती एवढी खुश होते ना आणि तिला एक्साइटमेंट असते की त्यांनी काय काय घेऊन आले. तर बघा कशी सांगते आता. कसे? अरे परत काय? बापरे, परत काय आणलं डेडीने? काय आणलं परत? वाव, ते तुला आवडतंय? आवडते बर. हा, आणि परत परत काय? हे काय मोमो. आणि परत मोक्षू आणखी काय आवडते त्यात काय? मोक्षू त्या कॅरी बॅग मध्ये काय आवडतं तुला? आवडतं बरं. आणि ते घरी आल्यावर मग मला स्वयंपाक चालू होतो. मोक्षू खरं तर काहीच करू देत नाही म्हणून मला मुकेश घरी येईपर्यंत वाट पाहावं लागते आणि आल्यानंतर स्वयंपाकाला लागावं लागतं. आधीच खूप लेट झालं होतं यायला त्यांना म्हणून पटकन स्वयंपाकाला लागले. आणि आम्हाला दोघांना पण कद्दूची भाजी डाळ टाकून आवडते म्हणून डाळ आधीच भिजू घातली होती मी आणि मग लगेच पटकन चॉपिंग करून घेतली. चला तुम्हाला पटकन अशी रेसिपी सांगते. एक कांदा चॉप करून घेतला, लौकीची तोपर्यंत साल काढले आणि लौकी पण एकदम छान चॉप करून घेतली. आणि तुरीची डाळ मी आधीच भिजू घातली होती. अर्धा तास आधी तुम्ही भिजू घाला म्हणजे ती चांगली भिजते आणि लवकर बनते. आणि ही भाजी कुकरमध्ये एकदम फास्ट झटपट बनते म्हणून मी कुकरमध्येच करते ही भाजी. त्यासाठी एक कुकरमध्ये ऑइल टाकून घेतलं. ऑइल गरम झाल्यावर मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतड झाली की लगेच जिरे टाकायचे. आणि मोक्षीचं डेट आलं. मोक्षी एवढी खुश असते ती माझ्यासोबत आणि त्यांच्यासोबत एवढं छान खेळती ना. मग नंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा परतून घेईपर्यंत एक टोमॅटो कट केले मी. नंतर टोमॅटो पण टाकून घेतलं. त्यानंतर मसाले टाकले. मसाल्यामध्ये तुम्हाला जे आवडते ते टाकू शकतात. मी लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला टाकलाय आणि नंतर एकदम छान डाळ टाकायची, मिक्स करायचं. मग नंतर आपण जे कद्दू कट केलाय, लौकी कट केली आहे ती टाकायची. नंतर जेवढे पाहिजे आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि कुकर बंद करून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. एवढी टेस्टी भाजी बनते ना, ही आम्हाला खूप आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी लागते ते. नंतर पटकन कणिक मळून घेतला आणि मोक्षीला असं मध्ये मध्ये माझ्याजवळ यायचं असतं काम करताना. मग तिला परत त्यांच्या जवळ दिलं आणि पटकन पोळ्या टाकून घेतल्या. आम्हाला एवढी भूक लागली होती ना. मोक्षू झाल्यापासून पूर्ण रुटीन आमचं मोक्षूवर डिपेंड आहे. तिला कोणी घ्यायला असेल तरच मी काम करू शकते, नाहीतर मग असं तर काम होतच नाही माझ्याकडनं. म्हणून मुकेशला यायला कितीही लेट झालं तरी आमचा स्वयंपाक ते आल्यानंतरच होतो आणि नंतरच आम्ही जेवण करतो. खरं तर आता सवय झाली आहे. आमचं डेली रुटीनच हे आहे आता सध्या. म्हणून पटकन पोळ्या टाकून घेतल्या आणि पोळ्या टाकून लगेच जेवायला घेतलं. मी तुम्हाला टाइम दाखवते किती झालाय तर. आणि आम्हाला रोज एवढेच वाजताय जेवायला. आणि हे ते 4 लोकांसाठी सांगते की आमची तब्येत यामुळेच खराब झाली आहे कारण की आमचं वेळेवर काहीच नाही आहे. सगळं मोक्षूवर डिपेंड आहे. आणि बघा किती वेळ झाला होता. 11 वाजले होते आम्हाला जेवण करायला. जेवण केल्यानंतर पटकन भांडे घासून घेतली कारण रात्री जर किचन क्लीन केलं नाही तर दुसरा दिवस पूर्ण खराब जातो. सकाळी उठल्यानंतर एवढं काम होत नाही कारण सकाळी परत स्वयंपाक करायचा असतो. म्हणून सगळं किचन क्लीन केलं. आणि खरं तर किचन क्लीन नसेल ना तर मला रात्रभर झोप येत नाही. मला झोपेत पण तेच दिसतं की किचन क्लीन करायचं बाकी आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आधी ते करायचंय. म्हणून आधी किचन क्लीन करून घेतलं. कितीही लेट झालं तरी हे रोज मॅन्डेटरीच आहे मला किचन क्लीन करायचं. आणि या क्लिनिंग टॉवलमुळे एवढा फायदा होतोय की कोणती घाण स्मेल येत नाही आणि लगेच सुकतात आणि इझी टू वॉश आहेत. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.